आपल्या संस्कृतीच्या आणि परंपरेच्या पद्धतीने श्री गजाननाचं पूजन आणि दीपप्रज्वलन हा कार्यक्रम आपण करून घेतोय. प्रथमं वक्रतुंडमच एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजवक्र चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तम विघ्नराजेंद्रे तीव्रवर्णं तथाष्टकं. संकटाचा नाश करणारा, दुःखांचा नाश करणारा आणि सुखाची जीवनामध्ये सुरुवात करणारा आद्य गणपती, गणेशाची पूजा आणि तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमामृतं गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा प्रवास, त्याचं प्रातिनिधिक रूप म्हणजे दीपप्रज्वलन. दीपप्रज्वलन आणि गणपतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी उपस्थित मान्यवरांना संतोष कालांडे पुढील सूत्रसंचालन करतील असे त्यांना विनंती करतो. सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आता आपले जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांचा सत्कार करायचा आहे. तर प्रथमतः मी आपले प्रमोदजी शिवरे सर यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचा सत्कार आपले माननीय सर्वांचे लाडके बापूसाहेब शिंदे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करावा. प्रखरपणे बोलणारे आपले संतोष नरसी सर यांचा सत्कार मी
विनंती करतो की सुरेश शेजवळ सर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. काय धन्यवाद. त्यावेळेस मानवी जीवनातील आई वडिलांचं महत्व विशद करण्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे, आपले महागणपतीचे युथ क्लबचे सर्व सभासद व मित्रमंडळी, आज जो मला विषय दिलेला आहे तो आई वडील. खऱ्या अर्थाने मी आजपर्यंत कुठल्याही व्यासपीठावर बोललेलो नाहीये, परंतु जेव्हा आपल्या युथ क्लबने मला सांगितलं की तुला आई वडील हा विषय आलेला आहे, तर मी काही न तयारी करता म्हटलं हा मी करू शकतो, मी प्रयत्न करू शकतो. तो छोटासा प्रयत्न मी तुमच्या पुढे करतोय, सगोल माप असावी. आई वडील या विषयावरती म्हणायचं झालं तर आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे म्हणणं आपण ऐकत आलो, परंतु प्रत्यक्ष पाहिलं तसं आपल्याला काही दिसत नाही. आई वडिलांचा मान सन्मान या पाश्चात्य संस्कृतीने फार लयास घातलेला आहे. आपण जर पाहिला आई वडील पाश्चात्य संस्कृतीच्या विषयावरती पूर्ण अनाथ आश्रम याच्यामध्ये गेलेले आहे. त्यामुळं आपण आपल्या संस्कृतीला विसरावं. आपल्या संस्कृतीमध्ये साक्षात पांडुरंग आपण जर पाहिलं तर साक्षात पांडुरंग हा पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पाहण्यासाठी स्वर्ग लोकातून इथे आला. याचं कारण फक्त की पुंडलिक हा कसा आपल्या आई वडिलांची सेवा करत होतो मला सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा पुंडलिक सेवा करत होता ना, तेव्हा पांडुरंगाने परीक्षा घ्यायची ठरवली की नाही मी याची परीक्षा घेणार. पांडुरंगाने स्वतः भुंगा म्हणून एक त्याच्या पायाशी सोडला. आई वडील तेव्हा त्याच्या पायावरती विश्राम करत होते. तो भुंगा त्याच्या पायावरती मांडीत जाऊन अक्षरशः रक्तबंबाळ केला, परंतु आई वडिलांची ताकद आणि आई वडिलांची सेवा करत असलेला पुंडलिकाला काहीही न होता त्याने तसाच स्तब्ध राहिला आणि भुंग्याने पूर्ण रक्तबंबाळ मांडी केली, परंतु त्याला काही झालं नाही. हे पाहून साक्षात पांडुरंग खाली आला, त्या दारात उभा राहिला आणि पुंडलिकाला म्हणला, पुंडलिका मी आतमध्ये येतो. पुंडलिक म्हणला नको पांडुरंगा तू मागेच थांब, कारण मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. ते आता निद्रिस्त आहे, ते निद्रिस्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही वीट घे आणि त्या विटेवरती कमरेवर हात देऊन उभा राहा. आज पण जर आपण पाहिलं तर विठ्ठल त्या विटेवरती हात देऊन आजही तसा साक्षात उभा आहे पंढरपूरमध्ये, ज्याचा आपण नेहमी आषाढी कार्तिकीला दर्शन करतो. मित्रांनो, आई वडील सेवा खूप चांगल्या पद्धतीने केली, त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळेल, ते मला मिळालेलं आहे. मी एक छोटीशी एक लिहिलेलं आहे ते मी तुमच्या समोर सादर करतो. मित्र ताई दादा यांच्या पुढेही एक अतूट नातं असतं. त्या नात्याचं नाव असतं आई वडील. हाताची बोट धरून चालायला शिकवणारे, कामावरून येताना दररोज खाऊ घेऊन येणारे, पाठ दुखत असली तरी आपल्या मुलाला घोडा म्हणून खेळवणारे, आजारी पडल्यावर काळजीपोटी उशाशी बसणारे, आपल्याला हसवणारे आणि खेळवणारे, आईने कधी मारले तर तिच्यावर रागवणारे, आपली मुले खूप मोठी व्हावीत म्हणून झटणारे, आपल्या लेकरांसाठी उंच उंच अपेक्षा बाळगणारे, वाईट वाटल्यावर खूप ओरडणारे, छोटी चूक झाल्यास ती पोटात घालून प्रोत्साहन देणारे, चांगले काम केल्यावर तोंड भरून कौतुक करणारे, परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर तेवढेच रागवणारे हे आपले आई वडील असतात. सर्वांवर प्रेम करणारे व सर्वांना समजून घेणारे, कधी वेळ आलीच तर पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले आई वडील असतात. आजपर्यंत आपल्या प्रेमळ वागण्याने किती मोठे कर्ज दिले आम्हास मायेचे. आजपर्यंत आपल्या प्रेमळ वागण्याने किती मोठे कर्ज दिले आम्हास मायेचे. कसे ऋण फेडूया जन्मदात्यांचे, कसे ऋण फेडूया जन्मदात्यांचे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं आई वडिलांचं महत्व हे तुम्हाला ज्याला आहे त्यांना लवकर समजून येते, परंतु ज्यांना नाही येत त्यांना जर आपण आई वडिलांचं महत्व विचारलं तर बघा मी कसं हे करतोय. आपल्या एक मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळामध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबाच्या कर्जामुळे वडिलांनी आत्महत्या केली. त्यावेळेस त्याचा एक चिमुरला 7 वर्षाचा मुलगा परमेश्वराला कसं मागणी करतो हे बघा. एक छोट्याशा रूपामध्ये तो मागणी करतो परमेश्वराला, हे परमेश्वरा मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे, हे परमेश्वरा मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे,
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे, खेळायचे, हसायचे आणि त्यांना पिलगायचे. मन कितीही उदास असले तरी मला हसायचे, जरी भरलं पोट तरी पुन्हा ते भरायचे. हे परमेश्वरा, मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे. ऊन आले की वाटते बाबा मला सावली करतील, ऊन आले की वाटते बाबा मला सावली करतील, हेच लागले की वाटते बाबा माझा हात धरतील. गर्दीमध्ये बाजारात पुन्हा फिरायचे, आज मात्र बाबांचा हात धरायचा आहे. हे परमेश्वरा, मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे. मी वाट पाहतोय त्या दिवसाची, मागणी करतोय देवा मी नवसाची. डोळे भरून त्यांना पुन्हा पाहायचे, मांडीवर डोके ठेवून मन भरून रडायचे. हे परमेश्वरा, मला दिवस माझ्या बाबांबरोबर भेटायचे. तो एक दिवस देशील का रे देवा? देईन तुला हवे ते मागशील तेव्हा. त्याच्या तोंडून मला माझे नाव ऐकायचे आणि त्या हाकेला मला एकदा म्हणायचे. हे परमेश्वरा, मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे. या लेकराची हाक ऐक ना बाबा, आई आणि बारकोसाठी तरी ये ना बाबा. मला पुन्हा एकदा अबकडे शिकायचे, तुम्ही रागवला म्हणून मला पूर्ण अभ्यास करायचे. हे परमेश्वरा, मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे. मी आता तुम्हाला खाऊ नाही मागणार, नाही रडणार आणि दूध छाडणार. आई समोर एकदा मला तुम्हाला आणायचे, बारको आणि मला तुमच्या समेत खेळायचे. हे परमेश्वरा, एक दिवस मला माझ्या बाबांना भेटायचे. जाताना मला सांगून का नाही गेलात? वाट पाहिली किती मी, तुम्ही परत नाही आलात. आज तुम्हाला हे परत विचारायचे, आतून आतून आहे मी, उत्तर तुम्ही द्यायचे. हे परमेश्वरा, मला एक दिवस बाबांना भेटायचे. मला आहे विश्वास तुम्ही नाही येणार. मग सांगा बाबा, आमच्याकडे कोण बघणार? ठरवले आहे तुम्ही आम्हाला फक्त वरून बघायचे. कसे जगतो तुमच्याशिवाय हे देवाला सांगायचे. हे परमेश्वरा, मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचे. निघतो आता मी, आई वाट पाहत आहे. तुमच्यासाठी आणलेला हार मी वाहत आहे, पण मला तुम्हा पुन्हा एकदा विचारायचे, आपली भेट कधी होईल हे ठरवायचे. हे परमेश्वरा, मला एक दिवस बाबांना भेटायचे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी पाहिलं, विदाऊट मनोरंजन माणसं 4 तास थांबू शकतात एका जागेवरती. आज प्रचिती समोर आहे तुमच्या. पहिल्यांदा मी पाहिलं. या कार्यक्रमाचे नियोजन आपण केल्याप्रमाणे झाले नाही, त्याबद्दल मी परत एकदा आपली माफी मागतो. आणि या कार्यक्रमात आपण सर्वांनी एक चांगल्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून स्वागत मानतो. व सर्व विजेता, ऍक्च्युली ह्या विजेता हा म्हणजे काय की आपल्या ज्या युथ क्लबचा जो विषय आहे तो हाच आहे की आपल्याला कळलं, संभाषण कळलं पाहिजे आणि ते पूर्ण बोललं पाहिजे. या हिशोबाने आपण ती स्पर्धा आयोजित केली होती. तर त्याला तुम्ही सर्वांनी मनापासून अतिशय छानरित्या, विदाऊट कॉमेडी न करता व्यवस्थितरित्या तुम्ही सहभाग दिला, त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले खरंच कार्यक्रमाचे माननीय श्री प्रमोद शिवदे सर यांनी आपल्याला चांगल्यारीत्या मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचंही मी युथ क्लब आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.